राजकीय नेत्यांनी राजकारणात आलं की खोऱ्यानं पैसा कमवायचा, कोटीच्या कोटी संपत्ती गोळा करायची, तुफान प्रॉपर्टीज जमवायच्या, पोरा बाळांना पार अब्जाधीश बनवायचं, सगळ्या उद्योगधंद्यात आपले हातपाय पसरायचे. हा आता जणू नियम झालाय. बरं, या सगळ्यावर जर विरोधकांनी माध्यमांनी सवाल उपस्थित केले तर मग मी अमुक जातीचा आहे म्हणून आरोप होतायत, मी अमुक धर्माचा आहे म्हणून आरोप करतायत, मी मराठी आहे म्हणून आरोप करतायत, असले बचाव फेकून मारायचे. ही सुद्धा सवय झाली आहे. राजकारणांच्या या निराजऱ्या खेळामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. नाव आहे संजय शिरसाट, सामाजिक न्याय मंत्री. या सामाजिक न्याय मंत्र्यांच्या मुलावर एका बाईनं फसवणुकीचे आरोप केले. अगदी दुसऱ्या दिवशी ते आरोप मागे घेतले आणि तिसऱ्या दिवशी या मंत्रीपुत्रानं 110 कोटी रुपयांचं हॉटेल 64 कोटींमध्ये आपल्या नावावर करून घेतलं. आता हे सगळं समोर आलं आणि मग शिरसाट काय म्हणतायत, मराठी माणसानं उद्योग करायचा की नाही? आता बोला. आमच्या मुलांनी काही व्यवसाय करू नये, तुमच्यासारखी दलाली करत बसायची, पर्सेंटेज खात बसायचं? राजाच्या पोटी जन्मलेली ती पोरं नाही आहेत. म्हणून जर एखाद्या उद्योगाच्या दिशेने जात असेल, भ्रष्टाचार झाला, शिंदेने पैसे कुठून दिले, अमित शहाकडून पैसे आणले का? अरे मूर्खांनो, पहिले समजून घ्या, विषय काय तो कळून घ्या, नंतर त्याच्यावर बोला ना. प्राईम लोकेशनची प्रॉपर्टी विकत घेतली जाते या महाराष्ट्रामध्ये. कुठून आले पैसे? कुठल्या टेंडरिंग मधून आले? कुठल्या कमिशन दलाली मधून आले? हेच आलिशान हॉटेल खरेदी केलंय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलानं. त्याच मुलानं ज्याच्यावर अलीकडेच एका महिलेनं फसवणुकीचा आरोप केला आणि मग तो आरोप मागेही घेतला. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत संजय शिरसाट यांच्यावर एका विवाहितेनं गंभीर आरोप केले. जान्हवी असं या महिलेचं नाव आहे. मात्र आता जान्हवी यांनी आरोप मागे घेत असल्याचं जाहीर केलंय. मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये, हे माझं वैयक्तिक प्रकरण आहे किंवा माझ्या नावाने कोणी राजकारण केलं तर मी कायदेशीर कारवाई करणार, असं जान्हवी यांनी म्हटलंय. तसंच संजय शिरसाट यांच्याविषयी माझी कुठलीही तक्रार नाही, त्यांनी मला कधीच फोन केला नाही, असंही त्या म्हणाल्या. मी जे काही नोटीस पाठवलेली आहे, मला हा विषय इथेच क्लोज करायचा आहे. मला पुढे कोणावर कारवाई करायचं नाहीये. मला हा विषय इथेच संपवायचा आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल मॅटर आहे. मी हा विषय आज इथे क्लोज करते. मला संपवायचा आहे हा विषय, मला पुढे वाढवायचा नाहीये. हो, मी जी नोटीस पाठवली होती मी ती आज परत घेत आहे, पूर्ण वापस घेत आहे. मला कोणावर काही एलिगेशन करायचं नाही. जान्हवी यांनी काही काळापूर्वी सिद्धांत शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केले होते, छळवणुकीचे आरोप केले होते, मानसिक त्रास दिल्याचे आरोप केले होते. आपल्याबरोबर संबंध ठेवण्यासाठी त्यांनी अगदी प्रसंगी आत्महत्येची धमकी दिल्याचे आरोप केले होते. दरम्यान स्वतः सिद्धांत शिरसाट हे विवाहित व्यक्ती आहेत आणि महायुतीतल्या शिवसेना, शिंदेच्या शिवसेनेचे प्रतिष्ठित नेते संजय शिरसाट यांचे ते चिरंजीव आहेत. सिद्धांत शिरसाटने काय काय धमकावलेले आहेत असा दावा होतोय, आपण पाहूयात. मला फोन करू नकोस, नाहीतर तुझे सर्व कुटुंब गुंडांकडून खतम करेन, अशी धमकी देण्यात आली होती. माझे वडील मंत्री होणार आहेत, ते मुख्यमंत्री माननीय शिंदे यांचे उजवे हात आहेत. 2018 मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून या दोघांची ओळख झाली. दोघांमध्ये ओळख झाल्यानंतर वारंवार शारीरिक संबंध, चेंबूरमधल्या फ्लॅटवरती वारंवार दोघांच्या भेटी घडल्या. 14 जानेवारी 2022 रोजी दोघांचं बौद्ध पद्धतीने लग्न झालं. लग्नाचे पुरावे असल्याचाही महिलेचा दावा आहे. सिद्धार्थनं महिलेला जबरदस्ती करून गर्भपात करवून घेतला. लग्नानंतर सिद्धार्थच्या स्वभावामध्ये बदल झाले. चेंबूरच्या फ्लॅटमध्ये राहण्याची जबरदस्ती करण्यात आली. संभाजीनगरमध्ये येण्यासाठी मज्जाव करण्यात आला. सिद्धार्थचे आधीचे विवाह संबंध, इतर महिलांसोबतचे संबंध सुद्धा यानंतर उघडकीस आले. 20 डिसेंबर 2024 रोजी शाहूनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
संजय शिरसाट यांनी राजकीय वजन वापरून या प्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी सिद्धांत शिरसाट यांनी हे हॉटेल तब्बल 64 कोटींना विकत घेतलंय आणि त्यांच्या या गगनभरारीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे की 64 कोटींचं हॉटेल घेण्यासाठी शिरसाट यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून. म्हणून आम्ही शिरसाटांच्या संपत्तीचे आकडे निवडणूक आयोगातल्या शपथपत्रातून मिळवले. त्यातून मिळालेली माहिती ही डोळे विस्फारणारी आहे. कारण शिरसाटांच्या संपत्तीमध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 10 पट वाढ झाली आहे. 2019 साली शिरसाटांची एकूण संपत्ती होती 3,31,00,000. 2024 साली शिरसाटांची एकूण संपत्ती झाली 33,03,00,000. त्यांच्याकडे रोख रक्कम आहे 44,78,000. त्यांच्यावर विविध बँकांचं कर्ज आहे 26,46,00,000. शेत जमीन आहे 4,37,00,000ची. फ्लॅट्स आहेत 4,70,00,000चे. पत्नीच्या नावे जमीन आहे 64 लाख रुपयांची. पत्नीच्या नावे फ्लॅट्स आहेत 5,65,00,000चे. पत्नीची स्थावर मालमत्ता आहे 20 कोटी रुपये. पत्नीच्या नावे कार आहे 18 लाख. पत्नीची इतर गुंतवणूक 13 कोटी. अर्थात शिरसाट यांनी शपथपत्रामध्ये आपल्या मुलांच्या संपत्तीचं विवरण दिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या मुलानं ही इतकी रक्कम आणली कुठून. रात्रीची ज्याची दारू उतरत नाही ना ते अशी बडबड करतात आणि लोकांना तर ती सवय झालेली त्यांना माहिती आहे. म्हणून या प्रकरणात जर चुकीचं असेल तर मी निश्चित समोर येऊन तर सांगू शकतो हो चुकीचं केलं म्हणून. परंतु जर कायदेशीर प्रमाणे जर काही काम होत असेल तर त्याच्यामध्ये यांच्यासारख्यांनी दलालांनी पर्सेंटेजवाल्यांनी बदनाम करायचा प्रयत्न करू. संजय शिरसाट यांनी हा सगळा व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा केलाय. त्यामुळे उद्या या व्यवहारात काही अनियमितता आढळली तर शिरसाटांना पुराव्यानिशी उत्तरं द्यावी लागणार आहे. A few moments later. संजय शिरसाट यांनी विट्स हॉटेलच्या डीलमधून अचानकपणे आज माघार घोषित केली. पण 2 दिवसांपूर्वी मराठी माणसानं व्यवसाय करायचाच नाही का असा प्रश्न विचारणारे संजय शिरसाट यांची भाषा आज अचानक का बदलली. ती भाषा बदलली कारण हॉटेलचा सगळा इतिहास आता समोर आलाय आणि ही डील म्हणजे एका मोठ्या घोटाळ्याचा मध्यबिंदू होता हेही समोर आले. 250 कोटी रुपयांचं हॉटेल फक्त 64 कोटींना विकत घेण्याचा घाट संजय शिरसाट यांनी घातला. डील शिरसाटांच्या मुलाच्या नावे होतं. पण मुळात एक चांगलं चालणारं हॉटेल या डील पर्यंत आणण्यासाठी जे काही झालंय तेच संशय निर्माण करणार आहे. हे हॉटेल स्वस्तात पदरात पाडून घेण्यासाठी राजकीय हालचाली झाल्या का आणि त्यामध्ये कोण कोण सहभागी होतो असाही प्रश्न आहे. आणि याच प्रश्नांना उत्तर द्यायला नको म्हणून शिरसाटांनी माघार घेतली का हाही सवाल आहे. संभाजीनगरचं विट्स हॉटेल लाटण्याचा प्रयत्न. हॉटेल स्वस्तात पाडून घेण्यासाठी षडयंत्र. 250 कोटींचं हॉटेल 64 कोटींना. 4 महिन्यांपूर्वी हॉटेल कुणी बंद पाडलं. लिलाव नव्हे विट्स हॉटेलचा घोटाळा. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. तुमची लायकी नसल्यामुळे बँक तुम्हाला उभं करत नाही. संजय शिरसाट कधी बँकेच्या दारात गेला नाही पण लोन देणारे माझ्या दारात येऊन मला लोन देतात. महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका एवढीच आमची भूमिका आहे. याला इज्जत कमावी लागते. दलालांची इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. आणि मेन कंपनीचा मालक कोण आहे. शिरसाट म्हणतात 5 पार्टनर आहे तर कोण आहे 5 पार्टनर हा माझा प्रश्न आहे. माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा. 110चं आहे ना 100ला भरा. 10 कोटीचा फायदा होईल तुमचा. 90ला भरा 20 कोटीचा फायदा होईल. दम असेल तुम्ही ते टेंडर भरा आणि घ्या. मी तुमचं स्वागत करेन. कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी आपली विट्स हॉटेलमधली 67 कोटींची बोली मागे घेतली असली तरी या हॉटेलच्या लिलावासाठी प्रचंड मोठा घोटाळा झाल्याची माहिती NDTV मराठीला मिळाली. आणि याच घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी आम्ही बोलतं केलं या हॉटेलचे भागधारक आणि त्यांच्या वकिलांशी.
आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती ही धक्कादायक आहे. विट्स हे हॉटेल वेदांत हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं होतं. 18 वर्षांपूर्वी रमेश हवेलींच्या धनाजा या कंपनीनं ते विकत घेतलं. 8 वर्षांपूर्वी हे हॉटेल आणि कंपनी आर्थिक अडचणीत आली. MPED ॲक्टनुसार हॉटेल सीलबंद करण्यात आलं. हॉटेल विकून गुंतवणूक परत द्या अशी मागणी गुंतवणूकदारांनी केली. उपजिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात हे हॉटेल दिलं गेलं. 150 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांचा विचार करून हॉटेल सुरू ठेवलं गेलं. मिळणारं उत्पन्न उपजिल्हाधिकारी न्यायालयात जमा करायचे. पण 4 महिन्यांपूर्वी उपजिल्हाधिकारी बदलले आणि हॉटेल बंद पडलं. हॉटेल जाणून बुजून बंद केलं असा आरोप गुंतवणूकदारांनी केला. म्हणजे स्पष्ट आहे की कुणाला तरी फायदा होण्यासाठी हे हॉटेल सुनियोजित पद्धतीनं बंद पाडलं गेलं. पण त्यापेक्षा भयंकर म्हणजे हॉटेलचं व्हॅल्युएशन. ॲक्च्युली सर 2022 मध्येच ह्या व्हॅल्युएशन जे केलं होतं कोर्टाच्या आदेशानुसार केलं होतं ते 110 कोटी 2022 साली होतं. आज आहे 2025. 2025 सालामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये ॲप्रिसिएशन हे होणार आहे. आणि 2022च्या ऑर्डरप्रमाणे आता ह्यांनी हे लिलाव करण्याचा प्रयत्न केला. आत्ताच्या घडीला सुद्धा त्यांनी व्हॅल्युएशन केलं नाही. 2025चं व्हॅल्युएशन केलेलं नाही. आणि 2025ला आता जरी ह्यांना ऑक्शन करायचं होतं तरी ह्यांनी कुठलीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडलेली नाही आहे. खरं तर या हॉटेलचा आताचा बाजारभाव हा 250 कोटींच्या घरात जातो. पण हेच हॉटेल 67 कोटींमध्ये पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला का? ॲक्च्युली तिथं 100 रूमचं हॉटेल आहे. त्याच्यानंतर तिथं रूम जी वास्तू आहे त्याच्या बॅकसाईडला तिथं स्विमिंग पूल आहे आणि त्या शेजारी तिथं वेडिंग मोकळी जागा आहे तिथे. तर त्याची आत्ताच्या घडीला व्हॅल्युएशन जर बघायला गेलं तर ते 150-250 कोटीच्या दरम्यान जायला 150-250 कोटी जायला हवं. इतकंच नव्हे तर 4 महिन्यांपूर्वी हे हॉटेल सुरळीत सुरू होतं. पर्यटकांचे बुकिंग्स येत होते. 150 कर्मचाऱ्यांची पोटं भरत होती. पण उपजिल्हाधिकारी बदलले आणि खेळ खल्लास झाला. पण एवढं एक तर नक्की आहे की चालवणार म्हणजे हॉटेल व्यक्तीचं जो आहे तो मराठी आहे. चालवणारं विठ्ठल कामत विट्स ते मराठी आहे. विठ्ठल कामत चालवतात हे हॉटेल विठ्ठल कामत चालवतात. आता हा सगळा प्रकार चव्हाट्यावर आलाय. पण त्याची कुणकुण आधीच लागल्यानं शिरसाट यांनी माघार घेतल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. इज्जत नसते म्हणून तुम्हाला ते कळणार नाही. तरी तुम्हाला मी एक आव्हान देतो. आता 110 कोटी किंमत आहे त्या हॉटेलची. मी 67 कोटीला घेतली म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार केला. आज माझ्या मुलांना आणि त्याच्या साथी पार्टनरना सांगतोय विड्रॉ व्हा त्याच्यातून. आणि हे जे नाकानी बोलत होते ना पुन्हा टेंडर येत आहे तुम्ही भरा. माघार घेतली म्हणून काय झालं? माघार घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता, कारण त्यांना ते मिळूच शकलं नसतं. कारण या अधिकाऱ्यांना जे टेंडर प्रोसेस काढलेली आहे 3 वर्षाचं ITR असलं पाहिजे, याच्यात लिहिलेलं नाही आहे. सॉलन्सी असली पाहिजे, ती याच्यात दिलेली नाही किंवा मागितलेलीच नाही आहे. मागच्या 2-3 वर्षाचं फायनान्शियल टर्नओव्हर 50 कोटीच्या वर असलं पाहिजे असं होतं, ते सुद्धा याच्यामध्ये नाही आहे. आणि मेन कंपनीचा मालक कोण आहे? शिरसाट म्हणतात 5 पार्टनर आहे, तर कोण आहे 5 पार्टनर? हा माझा प्रश्न आहे. विशेष म्हणजे संजय शिरसाट यांना या लिलावातून बाहेर पडणं हे जिव्हारी लागलंय. त्यांनी थेट संजय राऊतांनाच आव्हान दिलं. तुमची इतरांची दलाली करण्यामध्ये तुमचं जे आयुष्य गेलेलं आहे तुम्हाला याचे भोग भोगावे लागतील. यापुढे जर वैयक्तिक जर तुम्ही आरोप करायची सुरुवात ठेवली तर मला सुद्धा सर्व माहिती आहे. सर्व तुमच्या स्टोऱ्या माझ्याकडे आहेत. आणि ज्या दिवशी मी त्या काढायला सुरुवात करेल संजय शिरसाट मी घराला आग लावायला कमी करणार नाही. एवढा मी चक्रम आहे. थोडा जर काहीच अनियमितता नव्हती, जर लिलाव प्रक्रिया कायदेशीर होती, जर होणारा लिलाव योग्य होता, जर तो कायद्याच्या कक्षेत बसणारा होता, तर मग शिरसाट यांनी माघार का घेतली? त्यामुळे घोटाळ्यामुळे झालेल्या विट्स हॉटेलच्या बदनामीला जबाबदार कोण? सुरळीतपणे सुरू असलेलं हॉटेल बंद पडण्याला जबाबदार कोण? आणि 150 मराठी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायला हवीत हे तुम्हाला कळलंच असेल.